तो मग त्याला विचारलं, त्यानं काय म्हटलं म्हणे ऐसा मौका आएगा तो हो सकता है, बाकी अभी तो कुछ नाही हो सकता. त्याला घेऊन बी गेलं तिथं ते ज्ञान सरोवर जायला, काही नाही असं जागा होती अशी होती. तर 4 लोक माझ्यापाशी आले होते, मला जमीन पाहिजे. नाही पाहिजे कुठं आहे तर म्हणजे तुम्ही फिरायला येता ना तिकडे त्या तलावाकडे. म्हणलं ठीक आहे, मी बघितलं आहे. मी पाहिजे आहे तर मग ते बाजूला उठवलं, आधी झोपले होते 2 वाजता आणि मग ते दुसऱ्या गिळायला उठवलं आणि मग ते आले काय मग त्याच्या सौदा केला. 5 वाजता नाही मिळालं तिथे जमीन. मग बांधायचं नाही परमिशन, बांधायचं परमिशन नाही. मग काय झालं ग्रामानुसार ते बागमती केली हां. तर त्यावेळेला मग काय झालं की ते जिथं BJPची सरकार होती ते सगळे बरखास्त करून टाकलं. हां, आणि केंद्रामध्ये गव्हर्नमेंट काँग्रेसची होती, तर त्याने ते बरखास्त करून टाकलं सगळे. बरखास्त झालं तर राजस्थानचे सरकार बी बरखास्त झालं. मग ते राष्ट्रपती शासन आलं तिथं. राष्ट्रपती शासन आला तर मग त्यानं म्हटलं 2 दिवसानं मी म्हटलं दादी म्हणला आता आपलं ज्ञान सरोवर बना. बोले कैसे बनेगा? मैं बनेगा अभी आप देखना. 2 दिन में फोन आएगा, मैं देखना. मग त्याच्या 2 दिवसानंतर फोन आला चन्ना रेड्डीचा. बोले आपका नक्शा तयार है तो किसी 2 भाई को लेके भेजो तुरंत जयपूर. मग तिथं त्याने पाहिलं तर ते ग्रीन बेल्ट आहे. काय ग्रीन बेल्ट आहे, त्याच्या गाई म्हशी चाराची जागा होते. ग्रीन बेल्ट आहे, ग्रीन बेल्टमध्ये करता येत नाही. मग त्यानं काय केलं, त्या ग्रीन बेल्टचा फायदा उचलून त्याने ॲग्रिकल्चरमध्ये टाकलं आणि मग तो 1 महिना 15-20 दिवस ठेवलं आणि ते ॲग्रिकल्चरचं मी आम्ही ॲग्रिकल्चर हां. तर त्यानं 1 लाख स्क्वेअर फूटचा किती लाख स्क्वेअर फूटचा त्यानं बांधकामाचा परमिशन दिलं त्यानं. त्यानं सांगितलं 1 वर्षात तयार करा. नंतर 1 वर्षात तयार झालं ते तेव्हा जो हाल आहे हार्मोनी हाल 3 महिन्यात तयार झाला. 1 वर्षात तयार झाला. 1,500 लेबर होते. सकाळी 3 ते 6 फक्त काम बंद राहतं. 3 ते 6 सकाळी. मग तो तेव्हा ते तयार झाला. लेबर बी कुठले कुठं लेबर काही लेबर आले होते इकडे छत्तीसगड राजनांदगावचे, तर तिथे लटकवले. 400 लेबर लटकवले. ट्रेनमध्ये बसायच्या ट्रेन स्टेशनवर सगळे पकडले आणि इथले लेबर जायचे यहाँ काम कोण करेगा. मग नंतर मग काय झाला, त्यातून त्यानं फोन केलं इथून फोन केला मग चन्ना रेड्डीला फोन केलं छत्तीसगडच्या गव्हर्नरने आणि तिथून त्यानं सांगितलं म्हणजे अभी के अभी छोड़ो, ट्रेन छूटने के पहले उनको छोड़ो आणि मग उसी ट्रेन से जाना है. आणि उन्होंने बोला अभी तो लेके जाओ, इसके आगे आप 5 भी लेके जाएंगे तो हम जाने चाहिए. माझं लेबरशिवाय काम कसं होणार आहे, एवढा काम केलं नाही एका वर्षात. मग ते इकडे गुजरातमध्ये धावत म्हणून आहे, इथे आदिवासी एरिया आहे. पण त्या आदिवासी एरियातलं मी बाकीचं काम असे आहे. तर 700 लोक त्या राजनांदगावचे होते. त्या काळामध्ये 1 वर्षात तयार होणं किती मोठं झालं. आणि ते पण ईश्वराचे कार्य होते ना. नाही तसं नाही. त्याच्यात काय झाला, त्याच्यात एक गोष्ट होते पैशाचं नुकसान. काय होते पैशाचं नुकसान खूप झालं. पहिले आम्हाला सांगितलं त्या कॉन्ट्रॅक्टरना 20 करोडमध्ये होईल म्हणून आणि त्याला लागलं 50 करोड. तेवढी चिस्तान झाली का सांगायचं खूपच चिस्तान. एवढी चिस्तान झाली ते सांगत. मग ते त्यासाठी ते सेंटर लावले होते स्पेशल ज्ञान सरोवर भंडारी लावले होते. 2-2 रुपये टाका ते बंद याच्यासाठी 44 करोड रुपये लागले. 20 करोडमध्ये होईल म्हणे तर 20 करोड आम्ही पहिल्यांदा आणि निशाला चला इकडे बघा, इकडे बघा. त्यांच्या ताई आहेत. व्हिडिओ बनवत आहेत. तुम्ही कुठं राहता? मी पोहराला कधी ते भंडाऱ्याला